दर्यापूर नगर परिषद परिसरातील उद्यानात स्थापित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद पार्कमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विराजमान आहे। मात्र अलीकडे पार्कचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यानंतर परिसराची उंची वाढल्याने पुतळा तुलनेने कमी उंचीचा दिसू लागला आहे। त्यामुळे हार अर्पण करताना तो थेट पायाजवळ येत असल्याचे चित्र निर्माण झाले असून महामानवाच्या सन्मानाला हे शोभणारे नसल्याची भावना आंबेडकरी अनुयायांमध्ये व्यक्त होत आहे। महामानवाचा गौरव आणि सन्मान अबाधित राखण्यासाठी पुतळ्याची उंची वाढवून तो अधिक भव्य, आकर्षक आणि प्रेरणादायी स्वरूपात उभारण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच परिसराच्या सौंदर्याला साजेसा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। आरपीआयचे नेते तथा तालुका अध्यक्ष अनिल गवई यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करताना एका वर्षाच्या आत पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती न झाल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। प्रशासनाला सकारात्मक निर्णयासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आल्याने 25 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या दर्यापूर बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे, गटनेते रामेश्वर चव्हाण, सुधाकर पाटील भारसाकडे तसेच इतर नगरसेवक यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून 1 वर्षाच्या कालावधीचे आश्वासन देण्यात आले। त्यामुळे होऊ घातलेले 25 मेचे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे दर्यापूर आरपीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। निवेदन सादर करताना अनिल गवई मित्र परिवार, आंबेडकरी अनुयायी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणती मागणी घेऊन आली होती या ठिकाणी? 25 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विद्यार्थी फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। दर्यापूर बंदचं आयोजन केलं होतं। दर्यापूरचे आयोजन केल्यामुळे वरिष्ठांनी मला हे केलं की बा तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, तुम्ही एक वेळा नगर परिषदमध्ये बैठकीला या। सुधाकर भाऊंनी विनंती केली, रामेश्वररावनी केली आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा मला विनंती केली की बस समस्यानं जर मार्ग निघत असेल तर मग मोर्चा काढण्याचं काय काम। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज नगर परिषदमध्ये बैठकीमध्ये आलो। त्यांनी मला सांगितलं की मी पुतळा बनवून देतो, त्यामुळे आम्ही चूप राहिलो। त्यांना आम्ही 1 वर्षाची मुदत देत आहे। 1 वर्षाच्या मुदतीमध्ये जर त्यांनी आमचं काम केलं नाही बाबासाहेबाच्या पुतळ्याचं तर पुन्हा आम्ही आंदोलन करेल आणि उग्र आंदोलन करेल, याचासुद्धा मी नगर परिषदला इशारा देत आहे। तुम्ही या दरम्यान बोलताना खासदारांवर आरोप केले आहे। हां, माननीय खासदार महोदय म्हणतात की मी त्याच्यावर निधी टाकला, पण त्याच्यावर आज सुधाकर भाऊ भारसाकडे आणि रामेश्वरराव चव्हाण यांनी सांगितलं की त्याच्यावर कुठलाच निधी नाही। फक्त आम्ही ठराव घेतला, फक्त ठराव घेतला। म्हणजे खासदारांचा मग विरोध आहे? खासदाराचं काम आहे पुतळा बसवणे किंवा पुतळ्याचं संरक्षण करणे किंवा निधी देणे, हे माझं काम नाही, कारण ते आमदार राहिलेले आहेत, आता खासदार राहिलेले आहेत।